मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिला भगिनींचा मागील व्हिडिओमध्ये प्रश्न होता की आम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तसेच फेब्रुवारी पर्यंत पैसे आले नाहीत तर काय करावे। तर याच संदर्भात आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर राज्यातील बहुसंख्य महिला ह्या अद्याप देखील रुपये 1500च्या लाभापासून वंचित आहेत आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजेच ई-केवायसी। मागील कालावधीत बऱ्याच महिला भगिनींनी ई-केवायसी केली, मात्र मुदत अभावी बऱ्याच जण केवायसी पासून वंचित राहिले आणि काही भगिनींनी केवायसी केली तर ती चुकीची झाली आणि त्यामुळेच सदर केवायसी दुरुस्ती करण्यासाठी आणखी एक संधी ही लाडक्या भगिनींना देण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर अद्याप देखील बऱ्याच भगिनींची केवायसी दुरुस्ती ही प्रलंबित आहे आणि अशातच जो मूळ प्रश्न आहे तो लाडक्या भगिनींची फ्रेश केवायसी केव्हा सुरू होईल, तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात। मागील बऱ्याच कालावधीपासून लाडक्या भगिनींचे फ्रेश ई-केवायसी केव्हा सुरू होईल अशी विचारणा आहे आणि याच संदर्भात अद्याप देखील शासनाने कुठलेही महत्त्वपूर्ण असे पत्रक निर्गमित केलेले नाही। मात्र त्याबद्दल कुठलेही अपडेट आल्यास आपल्याला तात्काळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळविण्यात येईल। आणि जर विचारणा करायचीच असल्यास आपल्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका किंवा पंचायत समिती येथील महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी जाऊन आपण आपले पैसे का येत नाही याची चौकशी करू शकतात। तसेच मी या ठिकाणी एका महिलेचं स्टेटस दाखवत आहे। या ठिकाणी त्यांचा जो अखेरचा हप्ता आहे तो 31 डिसेंबर 2025चा आलेला आहे आणि आत्तापर्यंत यांना 24,000 पर्यंत निधी आलेली आहे आणि यांच्या स्टेटसची विचारणा केली असता महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले की सदर जी निधी आहे ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे मिळालेली नाही। हेच होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट। धन्यवाद।